कोण होतीस तू, काय झालीस तू? मालिकेच्या आजच्या 6 जूनच्या भागात कावेरीवरती चोरीचे गंभीर आरोप लागलेले असतानाच सुलक्षणा तिला शिक्षा द्यायला सज्ज असते, परंतु कावेरी निडरपणे तिला सामोरे जाते. जी चूक तिने केलेलीच नाहीये त्या चुकीची शिक्षा भोगायला ती तयार आहे. इतक्यातच सुलक्षणाचं लक्ष विद्याकडे जातं. विद्या डबा घेऊन दळण दळायला निघालेली असतानाच सुलक्षणा तिला अडवते. तिला सांगते की काही गरज नाहीये. विद्या विचारते की परंतु मा, उद्याला दळण लागेल ना, त्याशिवाय आपण जेवण कसं बनवणार? सुलक्षणा सांगते की हो, उद्याची सोय होईलच. त्यानंतर कावेरीचे हात घट्ट पकडत सुलक्षणा खेचतच तिला एका रूममध्ये घेऊन जाते. विद्या निशा दोघी एक पोतं गव्हाचं बाजूला आणून ठेवतात आणि सुलक्षणाने सगळ्यांसमोर कावेरीला ही शिक्षा दिलेली असते की रात्रभर तिने जात्यावरती दळण दळायचं आहे. सुलक्षणा कावेरीला सांगते की फक्त उद्या सकाळपर्यंत तुझ्याकडे वेळ असेल आणि या कामामध्ये तू कोणाचीही मदत घ्यायची नाहीये. ही तुझी शिक्षा आहे. आत्ता मात्र यश, विद्या, निशाला धक्का बसलेला असतो, परंतु यमुना आणि काकू हसत कावेरीची मजा लुटत असतात. कावेरीचा त्रास काही विद्याला पाहवत नाही. मनोमन विचार करते की काय लोक आहेत ही. आता एवढं मोठं पोतं आणि रात्रभर बिचारे एकट्या कावेरी वहिनीने दळायचं आहे, तेही जात्यावरती. केवढीशी पोर आहे ती, तिला हे सगळं जमणार आहे का याचा विचार याला येतच नाही. आत्ता फक्त 5 दिवस जर कावेरी वहिनीने माझ्या हाताखाली ट्रेनिंग घेतली ना, तर मग मी अशा गोष्टी शिकवेन ना त्यांना की ही लोक म्हणायला पाहिजेच, काना मागून आली आणि तिकट झाली. विद्या विचार करत असतानाच सुलक्षणा तिला परत एकदा खडसावते की विद्या, निशा, लक्षात येतंय ना तुमच्या, हिला मदत करायची नाहीये. दोघेही नंदीबाईलासारखे मान डोलावतात. काकू उगाच मध्ये मध्ये करायला लागते. कावेरीला परत एकदा समजावण्याची नाटकं करते की बाई, आता जे झालं ते झालं. अगं कशाला उगाच एवढा हट्ट धरते, जाऊदेत ना, सोडून दे ना गोष्टी. वहिनी, हिचं म्हणजे कसं झालंय ना, गिरे तो भी टांग उपर अशातली गत झाली आहे. सुलक्षणा म्हणते की बघूयात आता हिची जिद्द आणि हिचा हट्ट किती काळ टिकतोय ते. गहू तळेपर्यंत हिचं डोकं ताळ्यावर आलं म्हणजे निभावलं, नाही म्हणजे डोकं ताळ्यावरच येईल अशी आशा करते मी. सुलक्षणा जाण्यापूर्वी कावेरीवरती हसते आणि सगळ्या बायकांना घेऊन ती बाहेर निघून जाते. आता तिच्या पाठोपाठ सगळ्या निघून जातात, परंतु यशला खूप गिल्टी वाटतं आणि तो कावेरीला म्हणतो मला हे सगळं असं समोर आणायचं. तेव्हा कावेरी त्याच्यावरती खेकचते की बस करा, तुम्हाला जे करायचं होतं ते केलंच ना तुम्ही. आत्ता उगाच एक्सप्लेनेशन द्यायची काहीच गरज नाहीये. माझ्यावरती चोरीचा आळ आला, मला शिक्षासुद्धा झाली. मी तुमच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करू शकते म्हणा. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ही चोरी मी केलेली नाहीये आणि हे सत्य लवकरच तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल. कावेरी ठणकावून खरं सांगत असते आणि आत्ता कुठे यशला ते खरंच वाटत असतं. यशला त्याच्या चुकीची जाणीव होते, परंतु खूप उशीर झालेला असतो, कारण सुलक्षणाने न केलेल्या चुकीची तिला शिक्षा सुनावलेली असते आणि त्यासाठी बाहेर येऊन यमुना, काकू दोघेही तिच्यावरती फिदी हसत असतात. दोघींची हसून झाल्यानंतर चर्चा चालू होते. काकू, किती शाने आहे ना ती कावेरी. अगं चक्क आपल्या घरात चोरी करायची डेअरिंग केली तिने. कावेरीला मिळालेल्या शिक्षाबद्दल काकू यमुनाचं कौतुक करतोय की यामी, तू ना मस्त खोड मोडलीस तिची. आणि दोघेही परत तिच्यावरती हसतात. परंतु सत्य लवकरच सर्वांच्या समोर येणार असतं, कारण ज्या वेळेस यमुना कावेरीला चिडवत असते ना की बसू देत आता दळण दळत, चक्की पिसिंग असं करण्याच्या नादातच तिचा पाय त्या पेंड्यांवरती पडतो आणि ते पेंडन तिच्या पायामध्ये टोचतं. कावेरी जात्यावरती दळण दळायला सुरुवात करणार तेव्हा तिला खूप परिश्रम करावे लागणार असतात, कारण तिला ते जातं फिरवताच येत नसतं. इतक्यातच यश येतो आणि यश तिला जाब विचारत असतो की मी तुमचं ज्वेलर्ससोबतचं बोलणं ऐकलं होतं, नक्की तुम्ही काय विकणार होतात आणि कशासाठी? तेव्हा कावेरी त्याच्यावरती चिडते, तुम्ही माझा पाठलाग करत होतात, मी तुम्हा घरच्यांना काय समजत होते आणि तुम्ही काय निघालात. तेव्हा यशही खेक असतो की विषय बदलू नका, मी काय विचारतोय तुम्हाला, ज्वेलर्सची काय बोलत होतात आणि नक्की त्या बदल्यात काय विकणार होतात. परंतु कावेरी त्याला स्पष्ट सांगते यशच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यायला ती बांधील नाहीये. परंतु यशने सुद्धा विळा उचललेला असतो की कावेरी नक्की कोण आहे आणि हे सगळं असं का वागते इथे, तिला नक्की पैशांची नड का पडली, हे सगळं त्याला शोधून काढायचं असतं. त्याच्या मनात नुसता प्रश्नाचा भडीमार झालेला असतो. इकडे ज्या वेळेस यमुना ते पेंडन उचलून हातात घेते तेव्हा काकूला दाखवत सांगते की अगं काकू, हे तर माचं पेंडन आहे, म्हणजे कावेरीने ते चोरलंच नव्हतं.
न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगते अगं ती. मी जाऊन पटकीने मला पेंडेंट देऊन येते. काकू यमुनाला जाऊच देत नाही. हात मोडते आणि मागे खेचते तिला. काकू मुद्दाम वागते. यमुनाला पट्टी पडवते की अगं यामी वेडेस का तू? आत्ताच्या आत्ता जर जाऊन ते पेंडेंट वहिनींच्या हाती सोपवलं तर त्या कावेरीची शिक्षा माफ होईल ना. मग आपल्या आनंदाचं काय? आपल्या आनंदावरती विरजणच पडेल. आत्ता कावेरी चुकीची नाही आहे हे कळता क्षणी अख्खं घर डोक्यावर घेऊन नाचवेल तिला. त्यापेक्षा ते पेंडेंट तू आत्ता तुझ्याकडेच लपव आणि तिला शिक्षा भोगू देत. आपण थोडी मजा घेऊन या तिची, नंतर बघूयात ना द्यायचं की नाही ते. तेव्हा यमुना काकूचं कौतुक करते की वा काकू तुझी ग्रेट हो, आणि दोघेही एकमेकींना टाळी देतात. कावेरी ज्यावेळी चात्यावर दळण दळत असते ते काम तिच्यासाठी खूप जड असतं आणि त्यासाठी तिला इतके परिश्रमही करावे लागत असतात. खूपच रडकुंडीला येते. बाहेर यमुना ते पेंडेंट स्वतःच्या रूममध्ये ठेवायला जाणार तर काकू तिला आधीच सावध करते. अगं वेडी आहेस का तू? डोकं काही अक्कल वगैरे आहे की नाही? हे पेंडेंट जर तू रूममध्ये नेऊन ठेवलं आणि कोणाच्या हाताला लागले तर सगळेजण तुझ्यावरती डाऊट घेतील. यमुना विचारते की मग आता काय करायचं? हे मी माझ्याजवळ नाही ठेवू शकत, कारण कोणी पाहिलं तर. दोघींनाही भीती असते. आणि होतं असं की इतक्यातच सुलक्षणा येते. सुलक्षणा हाक मारते तेव्हा या दोघींची भंबेरी उडालेली असते आणि पटकीने यमुना आपल्या ड्रेसमध्येच ते पेंडेंट लपवते आणि गाठ मारते. दोघींची ही जी कुजबूज चाललेली असते. सुलक्षणा येऊन विचारते की काय चाललंय दोघींचं? काकू चाचपडतच बोलते कुठे काय, काहीच नाही आहे. सुलक्षणा विचारते की हो काहीच नाही आहे ना, घाबरलेस का मग इतकी? परत काकू बोलते नाही कुठे काय, घाबरले नाही आहे मी. सुलक्षणा म्हणते की हो ना, मग चल मला वाती वळून दे. आणि सुलक्षणा पुढे निघून जाता क्षणी या दोघींच्या जीवात जीव येतो. सुलक्षणाला पाहता क्षणी इतक्या घामेघूम झालेल्या असतात ना या. इतक्यात सुलक्षणा परत एकदा काकूंना हाक मारते. काकू धावत तिच्याकडे जाते. यमुना इतके वैतागते या काकूमुळे ना एकदा जीव जाणार आहे माझा. परंतु या दोघी थोडक्यात वाचलेल्या असतात, कारण यांनी सुद्धा न केलेल्या चुकीचीच शिक्षा यांना मिळाली असती. कावेरीवरती लागलेले चोरीचे आरोप यांच्यावरती लागले असते. विद्या निशा दोघींनी यशला कावेरीच्या विरोधात विचारलेला असतो. तेव्हा यश त्यांना सांगतो की मी प्रत्यक्षात ऐकलं होतं त्या कुठल्या तरी ज्वेलर्सची बोलत होत्या आणि दागिने विकण्याबद्दलच चर्चा करत होत्या. तेव्हा विद्या यशची चांगलीच कान उघडणी करते. हे बघा भाऊजी, त्यांच्याकडे दुसरा कोणता तरी दागिना असू शकतो ना, कशावरून ते पेंडेंटच विकायला जाणार होत्या. लहान तोंडी मोठा घास घेते. परंतु खरंच माफ करा भाऊजी, असं शहानिशा न करता एखाद्यावरती चोरीचे आरोप लावणं खूप चुकीचं आहे. आत्ता कुठे यशचे डोळे उघडलेले असतात. निशा सुद्धा यशला चुकीचं ठरवते, कारण कावेरी वहिनी चोरी करणारे ते वाटतच नाही. तेव्हा आता तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी यांना काय करता येईल यासाठी हे तिघेही विचार करत असतानाच यशच्या डोक्यात ट्यूब पेटते. दोघींनाही तो सांगतो की माझ्याकडे एक मार्ग आहे. त्यांनी ज्या ज्वेलर्ससोबत चर्चा केली होती ना फोनवरती, त्यांचा नंबर आहे माझ्याकडे. आपण त्यांना कॉल करून बघूयात ना. आणि यश पटकीने सुवर्ण ज्वेलर्सकडे फोन करतो. कावेरी निर्दोष होती, निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी यशने कॉन्टॅक्ट केलेला असतो सुवर्ण ज्वेलर्सकडे. तो कावेरीचा मोबाईल नंबर आणि कावेरीचं नाव घेतो की यांनी तुम्हाला एक पेंडेंट विकण्यासाठी कॉल केला असेल. तेव्हा सराफ सांगतात की हो त्यांचा कॉल आला होता आणि त्यांनी ना काही दागिन्यांचे फोटोज पण मला पाठवले होते जे विकायचे आहेत. त्यानंतर त्यांनी काही कॉन्टॅक्टच केला नाही. यश त्यांच्याकडे रिक्वेस्ट करतो की प्लीज अर्जंटली मला ते फोटोज हवे होते, प्लीज तुम्ही पाठवाल का? त्याची विनंती ते मान्य करतात. ज्यावेळेस सराफाकडून आता काही फोटोज येतात तेव्हा मात्र यशच्या पायाखालची जमीनच सरकते आणि यशला स्वतःच्या चुकीची जाणीव होते. तर विद्या निशा त्याच्या हात धुवूनच मागे लागतात की नक्की काय झालंय दादा. तेव्हा यशच्या लक्षात येतं की कावेरीच्या बाबतीत त्याने किती मोठी माती खाल्ली आहे. तो फोटोज दाखवत सांगतो की मी त्यांना चुकीचं समजलं होतं. या तिघींना सुद्धा खूप टेन्शन येतं. विद्या निशा दोघेही यशवरती खूप नाराज होतात. कावेरी एवढं ओरडून ओरडून सांगत होते की तिने चोरी केलेली नाहीच आहे, ती निर्दोष आहे, तरीही कोणी तिचं मनावर धरलंच नाही. आणि हे सगळं जे घडलंय ते यशमुळे. तो स्वतःला तिचा अपराधी समजतो. यश मनोमन कावेरीची माफी तर मागतोच, परंतु तो आरुषीला घेऊन जातो कावेरीकडे आणि गुपचूप आरुषीला सांगतो की हे पाणी घे आणि काकूंना नेऊन दे. तेव्हा आरुषी विचारते की काका तूच का नाही जात? तेव्हा यश तिला सांगतो की हे बघ बाळा, काकू कट्टे आहे ना माझ्याशी, प्लीज नेऊन दे आणि हे सांगू नकोस की मी दिलंय. तेव्हा आरुषी जाऊन कावेरीला पाणी देते. कावेरीला इतकं बरं वाटतं, ती पाणी पिते. तेव्हा आरुषी तिला जाण्यापूर्वी एक पापी देते आणि तशीच धावत निघून जाते. कावेरीला हसू येतं,
परंतु कावेरीला असं थांबून चालणार नसतं. तिला तिचं काम पूर्ण करावंच लागणार असतं. शिक्षा अर्धवट सोडून नाही ना चालणार. परंतु यशला तिच्यासाठी इतकं वाईट वाटतं. मनातून स्वतःला तर कोसत असतोच, परंतु कावेरीची अवस्थाही त्याला बघवत नसते. काकू यमुना दोघेही चर्चा करत असतात. यमुनाच्या मनात भीती असते की जर ते पेंडेंट तिच्याकडे आहे कोणाला कळलं तर तिचं काही खरं नाही आहे. आणि काकूही ते पेंडेंट स्वतःजवळ ठेवायला तयार नसते. आणि इतक्यातच त्याने विद्याला चहा घेऊन बोलवलेलं असते. विद्या काही गडबडीमध्ये चहा घेऊन येते, परंतु होतं असं की पायऱ्यावरून तिचा पाय सटकतो आणि चहा डायरेक्ट यमुनाच्या अंगावरती सांडतो. इतकी चिडचिड करते तिच्यावरती की पाय भाजला माझा. एक नंबरची धांदरट आहे. तुला कामं व्यवस्थित करता येत नाहीत का ग? इतकी खेकसते तिच्यावरती. विद्या आता मनोमन विचार करते, एका कामाला हात लावत नाही ही बाई. सतत इकडल्या रूममधून तिकडल्या रूममध्ये गुरुगुरु हिंडतच असते आणि मला धांदरटपणा करते असं बोलते. ही बया माहेर आहे म्हणून तर मी डायरेक्ट हातामध्ये चहा आणून देऊ शकते ना. ही सासरी जर असते ना तर उत्ता लात आणि बस्ता बुक्की हिच्या सासूने मारलीच असते हिला. जाऊ देत. त्याच विचारात विद्या घडलेली असतानाच यमुना तिला जोराचा फटका मारते आणि भानावर आणते. इतक्यात सुलक्षणा आरडाओरडा ऐकून येते. ती विचारते की काय झालंय. तेव्हा यमुना सांगते की मा बघ ना, या विद्याने चहा सांडला माझ्या अंगावरती. सुलक्षणा तिलाच समजावते की यमुना होतं अगं असं गडबडीमध्ये. जाऊ देत, तू नको वाईट वाटून घेऊ आणि तिलाही काही बोलू नकोस. तू कपडे बदलून ये. काकूसुद्धा आता तिला डोळे विचकावते. तेव्हा यमुना पटकनी आपल्या रूममध्ये जाते. इकडे कावेरीला मात्र या क्षणाला तिच्या बापांची म्हणजे तिच्या हापूसची खूप आठवण येत असते. लहानपणापासून तळहातातल्या फोडाप्रमाणे तिचा सांभाळ केला होता. एका कामालाही कधी तिच्या हापूसने तिला हातही लावू दिला नव्हता आणि आत्ता तिला शिक्षेच्या नावाखाली एवढं मोठं काम करावं लागतंय. त्यातून कावेरीचे हातसुद्धा इतके लाल झालेले असतात की तिला त्रासही होत असतो आणि त्याचबरोबर घळाघळा रडतच असते. तिच्या बाबांच्या आठवणींमध्ये तिला तो प्रसंग सुद्धा आठवतो की ज्यावेळेस खोबरं खवत होती तेव्हा तिला जोराचं लागलं होतं तर तिच्याच बाबाचा कसा काळजाचा ठोका चुकला होता की ते घाबरले होते. कावेरी आत्ता अशा परिस्थितीमध्ये अडकली आहे की तिची साथ द्यायला इथे कोणीच नाहीये. मनोमन फक्त एकच खंत व्यक्त करत असते की जर आत्ता तिचा हापूस असता तर कावेरीवरती ही वेळच कधी आली नसती. ज्यावेळेस कावेरीचं लक्ष घड्याळाकडे जातं तेव्हा घड्याळात दुपारचे 3 वाजलेले असतात आणि संध्याकाळपर्यंत कावेरीला तेवढे कवित तळूनही पूर्ण करायचं असतं. तिला इतके अश्रू अनावर होतात. त्यातून मदतीलाही कोणी आलेलं नसतं. परंतु आता लवकरच सत्य उघडकीस येणारच असतं. कारण विद्याकडून चहा सांडल्यानंतर यमुनाने कपडे तर चेंज केलेले असतातच, परंतु धुवायचे कपडे तिने तसेच बेडवरती टाकलेले असतात. आणि होतं असं की निशा सगळ्यांच्या रूममध्ये धुवायचे कपडे ज्या वेळेस गोळा करत असते तेव्हा यमुनाचा नेमका तोच ड्रेस ती घेऊन जाते की ज्या ड्रेसमध्ये तिने पेंडेंट लपवले गाठ मारून. निशा तिच्या समोरून निघून जाते, परंतु तिचं लक्ष मोबाईलमध्ये असल्यामुळे तिला काही समजतच नाही. कावेरीच्या हाताला तळण तळत असताना फोडं आलेले असतात आणि इतका त्रासही होत असतो. तिच्यामध्ये आता कसलीही सहनशक्तीच उरलेली नसते. इतक्यातच सुलक्षणा काकू हजर होतात आणि काकू मुद्दाम तिला टोमणे मारते की देवा, अजून अर्धपोतं सुद्धा गहू दळून झालेले नाही आहेत. वहिनी, हे जर असंच चाललं ना तर पुढच्या आठवड्यात मिळतील आपल्याला गहू. तेव्हा सुलक्षणा हसत सांगते, जितका वेळ लागेल तितका वेळ, परंतु गहू तळून झालेच पाहिजेत. होतील ना. कावेरी आपलं निमूटपणे एका हाताने अश्रू पुसत असते आणि परत कामाला लागते. तोपर्यंत इकडे आता सत्य उघडकीस येण्याची वेळ झालेली असते. कारण ज्यावेळेस निशा यशच्या रूममध्ये त्याचे धुवायचे कपडे घ्यायला येते ना, नेमकं यश निशाच्या हाती कपडे टेकवत असताना काही गडबडीमध्ये तिच्या हातून सगळे कपडे खालती पडतात. यश एक एक करून ते कपडे उचलत असतो आणि त्याच्या हाती लागतं ते सुलक्षणाचं पेंडेंट. ते पेंडेंट पाहता क्षणी यशच्या डोळ्यांवरती त्याला विश्वासच बसत नसतो, कारण ते पेंडेंट त्याला त्याच्याच रूममध्ये सापडलेलं असतं. इकडे सत्य काकूला माहिती असून सुद्धा मुद्दाम आव तर असा आणत असते. कावेरीवरतीच प्रेशर टाकायला लागते की बाई, उगाचच कशाला शिक्षा भोगतेस. तुला फक्त 2 वाक्य म्हणायचे आहेत. एक म्हणजे माझी चूक झाली, मला माफ करा. एवढ्यासाठी उगाचच एवढी मोठी शिक्षा कशाला भोगतेस. आणि कावेरी आता काहीच बोलत नाही म्हटल्यानंतर काकू तिच्यावरती खेकसते सुद्धा की ठीक आहे बस, आता दिवसभर गहूच तळत बस. तेव्हा कावेरी सांगते की शिक्षा चुकवण्यासाठी खोट्या गुन्ह्याची कबुली मी कधीच देणार नाही. आणि तिचं ते बोलणं या दोघींनाही खटकतं. कावेरी त्या दोघींना ठणकावून सांगते की शिक्षा 24 तासाची असू देत किंवा 48 तासांची, भोगायला मी तयार आहे, परंतु मी निर्दोष आहे. इथे यश धक्क्याने उठतो आणि तो
निशाला सांगतो की अरे हेच पेंडेन आहे. तेव्हा निशा म्हणते की हो दादा, अरे याच्याचमुळे तर आपल्या घरात एवढं सगळं गोंधळ सुरू आहे. तेव्हा यश विचार करतो की हे इथं कसं काय आलं. तेव्हा निशा म्हणते की बहुतेक तुझ्या कपड्यांमधून पडलं असावं. यशला आता जबरदस्त धक्का बसलेला असतो आणि त्यातून त्याचे डोळे उघडलेले असतात की उगाच कावेरीवरती चोरीचा आळ घेतला, तिच्यावरती संशय घेऊन तिचा पाठलाग केला. यश आता स्वतःला शिव्या घालायला लागतो. इकडे कावेरीचं बोलणं ऐकता क्षणी सुलक्षणा तिला सांगते की जशी तुझी मर्जी, आणि काकूना घेऊन ती बाहेर निघून जाते. परत कावेरी आपल्या कामाला सुरुवात करते. इकडे निशा यशची समजूत घालते की दादा, सगळी चूक तुझी आहे. उगाचच वहिनीला सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागलं. अपमान झाला तो वेगळाच, आणि त्यातून शिक्षाही भोगावी लागली. तुलाच आता काहीतरी करावं लागेल. यशला स्वतःच्या चुकीची जाणीव झालेली असते आणि कावेरी निर्दोष आहे हे सुद्धा आता उघडकीस आलेलं असतं. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. यश कावेरीची तळणतळण्यात मदत करत असतो आणि ते करत असतानाच सुलक्षणा येते. यश कावेरीची मदत करतोय ते पाहता क्षणी तिला मोठा धक्काच बसतो. रात्रीच्या वेळी कावेरी जेव्हा झोपलेली असते तेव्हा कावेरीला असा भास होतो की तिच्या खोलीत मंदार शिरलाय आणि तो तिच्यावरती चाकूने हल्ला करतोय. कावेरी धावत येते आणि डायरेक्ट यशलाच मिठी मारते. इतकी घामेघूम झालेली असते. ज्यावेळेस ती भानावर येते तेव्हा यश तिला विचारतो की हा मंदार कोण आहे. आता तिच्या भूतकाळाबद्दल कावेरी यशला सांगू शकेल का?